भावांनो आपलं टायर झालंय पंक्चर. आता आपली पंक्चर झाली यार बाबा. आता पुढे जायचं. चला आता पंक्चरच्या दुकानात जाऊ आपण. चला आता बस या. तर भावांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. भावांनो आपल्या सकाळी सकाळी घरून निघताना दुकानावर जायचं होतं, तर आपल्या गाडीचं टायर पंक्चर झालेलं आहे. 10-15 मिनटं इथं टाईमपास होणार आहे भावांनो. आता आपलं अचानक पंक्चर झालं असल्या मुन्ना भाई अभी तो यूट्यूब पर दिखेगा. तर भावांनो आपलं निघोज बायपासलाच गाडी पंक्चर झालेली होती. मग तिथं एक पंक्चरचं दुकान होतं एक छोटंसं, श्रद्धा टायर्स. तिथं आपण पंक्चर काढतोय. आता आपल्याला लगेच दुकानावर पण जायचं आहे लवकरात लवकर, कारण खूप उशीर झाला आहे भावांनो आज. तर मित्रांनो आपल्याला गाडीचं पंक्चर काढून झाल्यानंतर आपल्याला जायचं होतं आपल्या मंडळाच्या गणपतीचं दर्शन घ्यायला, कारण दर्शन घेतल्याशिवाय आपला दिवस सुरू होत नसतो. तर मग आता हा भाऊ काढतोय पंक्चर. तर भावांनो सकाळी सकाळी जर बाप्पांचं आपण दर्शन घेतलं तर आपला पूर्ण दिवस हा एनर्जी फुल जातो, कारण आपले रवी रोकडे गुरुजी बोलल्याप्रमाणे जणू काही या बाप्पांच्या मूर्तीमध्ये बाप्पांचा प्राणच आला आहे. आमच्या बाप्पांना उभं राहून कितीही वेळ बघितलं तरी मन भरत नाही, असे आमचे बाप्पा आहेत. तर मित्रांनो आपण आलो आहे दुकानावरती, आणि आज माझा मोठा भाऊसुद्धा दुकानावरती आला आहे. आणि दुकानावरच्या बाप्पाचं डेकोरेशन बघा किती छान केलेलं आहे. ये चाय कॉफ़ी ये गरम है फ्रेश है, गरम है फ्रेश है. चाय कॉफ़ी गरम है फ्रेश है, गरम है फ्रेश है. फ्रेश मिलेगा. चाय 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 चाय. नाद करता काय भावांनो, चहा कॉफीचा यावंच लागतंय आणि घ्यावंच लागतंय. क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पण भेटून जाईन भावांनो. ठिकाण शिर्डी साईबाबांची नगरी. भावांनो आपण आलो आहे ज्वेलरी शॉपमध्ये चहा द्यायला पप्पू शेठला. पप्पू शेठ आहे करो. भावांनो आपल्याला चहा विकता विकता भोलेबाबांचं पण दर्शन झालेलं आहे. तुम्ही दर्शन घेऊ शकता इथं. ओम साईनगरचा राजा. भोलेबाबांचं दर्शन घेऊन आजचा हा व्लॉग इथंच संपत आहे. धन्यवाद पूर्ण व्लॉग बघण्यासाठी.